तेल्हारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला व तेल्हारा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था तसेच अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं। या कार्यक्रमामध्ये स्वयंरोजगाराकडे तरुणांनी कल वाढवावा व कौशल्यवान तरुण ही काळाची गरज आहे असं प्रतिपादन प्राचार्य खुळे यांनी केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणामध्ये उपस्थित युवक युवतींनी जास्तीत जास्त प्रमाणात या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून आलेल्या संधीचं सोनं करावं असं आवाहन प्राचार्य आर.टी. मुळे यांनी केलं। या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील नामवंत कंपन्यांनी सहभाग घेतला। त्यामध्ये धूत ट्रान्समिशन, खंडेलवाल ऑटोव्हील प्रायव्हेट लिमिटेड, भारतीय जीवन निगम, भारत आर.एच. ह्या कंपनीच्या माध्यमातून 194 विविध पदांकरिता मुलाखती घेण्यात आल्या। या रोजगार मेळाव्यात 211 युवक युवतींनी सहभाग नोंदविला। या रोजगार मेळाव्यात सहभागी 150 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर तेल्हारा तालुक्यातील शेकडो युवक युवतींनी या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग घेतला। जिल्हा कौशल्य रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला व जिल्हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण तेल्हारा अकोट यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण तेल्हारा येथे आयोजित करण्यात आला होता। यामध्ये विविध कंपन्या धूत ट्रान्समिशन्स, खंडेलवाल ऑटोव्हील, LIC आणि भारत फोर्ज, भारत HR या विविध कंपन्यांच्या माध्यमातून 194 विविध पदाकरिता मुलाखती घेण्यात आल्या। त्यामध्ये तेल्हारा तालुक्यातील ग्रामीण भागातील 211 विद्यार्थी उमेदवार उपस्थित होते। त्यापैकी प्राथमिक 150 उमेदवारांची निवड करण्यात आली। ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगाराची उपलब्धता या माध्यमातून करण्यात आली। विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। तसेच बाहेर आलेल्या कंपन्यांनी सुद्धा चांगला प्रतिसाद देऊन या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार मिळवून दिला। याचे कंपन्यांची या कार्यालयातर्फे स्वागत करण्यात येते, कौतुक करण्यात येते। गुरुदेव इसमोरे, विदर्भ न्यूज, तेल्हारा।